अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। चला तर मग आता उद्या आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या गुरुची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि गुरुपद घेण्यासाठी घरच्या घरी आपल्याला कसे गुरुपद घ्यावे आणि गुरु कसं मानावे। स्वामी समर्थांना तुम्ही कोणालाही गुरु माना, तुम्ही साईबाबांना गुरु माना, तुम्ही स्वामी समर्थांना गुरु माना किंवा तुम्ही गजानन बाबाला गुरु माना, तुमचे कोणतेही गुरु असू शकतात। तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या गुरुसमोर बसायचं आहे आणि गुरुपद घ्यायचं आहे। गुरुशिवाय आपल्याला कोणतंही ज्ञान होत नाही, गुरुशिवाय ज्ञान नाही। तर गुरु आपल्याला ज्ञान देतात। तर गुरुपद आपण कसं घ्यावं, आपल्याला काय करायचं आहे, एक नारळ खडीसाखर घ्यायचं आहे, हातामध्ये घ्यायचं आहे। आपण जर मंदिरात मठात जात असाल तर तुम्ही मंदिरात मठामध्ये हीच प्रोसेस तुम्ही करू शकता। जर तुम्हाला मंदिरात मठात जाणं शक्य नसेल तर आपल्या घरातल्या ज्या गुरुला आपण मानतो त्यांच्या फोटोसमोर बसायचं आहे। फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे, एखादी हार, पिवळं फूल, नैवेद्य, काहीतरी मिठाई वगैरे नैवेद्य किंवा आपण जे काही घरात बनवलेलं आहे ते अन्न गुरुला अर्पण करायचं आहे। आणि एक नारळ खडीसाखर आपल्या हातात घ्यायचं आहे आणि आपलं नाव सांगायचं आहे आणि गुरु महाराजांना विनंती करायची आहे, स्वामी महाराजांना विनंती करायची आहे। श्री स्वामी समर्थ परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, तुम्ही माझे गुरुपद द्या आणि ह्या पौर्णिमेपासून तर पुढच्या पौर्णिमेपर्यंत मला मार्गदर्शन करा आणि तुम्ही माझे गुरु व्हा आणि तुमचं गुरुपद मला द्या आणि माझ्याकडनं सत्कर्म करून घ्या, गुरुसेवा करून घ्या आणि माझ्या जीवनाचं जो काही योगक्षेम आहे तुम्ही पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत चालवा आणि मला माझ्याकडनं चांगले कर्म करून घ्या आणि तुमचं ज्ञान सदैव मला प्राप्त राहावं आणि तुमचं ज्ञानाची जे काही सद्बुद्धी मला भेटेल त्याच सद्बुद्धीनं मी चांगले कर्म करत जाईन आणि माझ्याकडनं सुद्धा तेच चांगलं कर्म तुम्ही करून घ्या आणि तुम्ही वारंवार माझं मार्गदर्शन करत राहा आणि मला तुमचं गुरुपद द्या आणि मला शिष्य बनवून घ्या, असं म्हणून त्या नारळ खडीसाखर आपल्या जेथं गुरु महाराजांचं अधिष्ठान आहे, फोटो आपण मांडलेला आहे तिथं ते ठेवून द्यायचं आहे। जर घरात तुम्ही करत असाल तरी पण हेच प्रोसेस आहे, जर मंदिरात जाऊन करत असाल तरी तेच प्रोसेस आहे। मग आपण पाया पडून घ्यायचं आहे। मग तिथं आपल्या समोर मंदिरामध्ये जर गेला तुम्ही, स्वामी केंद्रात मठात गेला तर ते स्वामींची मूर्ती वगैरे स्थापना केलेली असते, त्याच्यावरती थोडा अभिषेक करायचा असतं आणि मग ते तीर्थ आपल्याला घ्यायचं असतं आणि तीर्थ घेऊन आपल्याला सांगायचं आहे गुरु महाराजांना वर्षभर आपल्याला अकाल मृत्यू येऊ नये, अचानक संकटे येऊ नये, अचानक माझ्यावरती काही दुःखाचं डोंगर येऊ नये, हे गुरु महाराज तुम्ही ह्या पौर्णिमेपासून तर त्या पुढच्या पौर्णिमेपर्यंत तुम्ही माझं सांभाळ करा, असं म्हणून ते तीर्थ आपण पिऊन घ्यायचं आहे। आणि समजा तुम्ही घरीच करत असाल, तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर तुम्ही तीर्थ हातात घ्या, स्वामी महाराजाला ही विनंती करून ते तीर्थ तुम्ही पिऊन घ्या। जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती 2 चम्मच पाणी टाकायचं आहे, 2 चम्मच पंचामृत टाकायचं आहे, त्याच्यानंतर अजून स्वच्छ पाणी टाकायचं आहे। जो काही मूर्ती साईडला काढून घेऊन जे काही तीर्थ जमलेलं आहे ते तीर्थ आपल्याला तोच मी जसं मंत्र तुम्हाला सांगितले, अकाल मृत्यू मला येऊ नये, अचानक संकटे येऊ नये, वर्षभर मला कोणतेही दुःखाचे डोंगर माझ्यावर येऊ नये, स्वामी महाराज मी तुमचे पादोदक म्हणजे तुम्ही चरणतीर्थ मी घेत आहे, म्हणून ते चरणतीर्थ पिऊन घ्यायचं आहे, असं म्हणून आपल्याला ते तीर्थ त्यांचं आपल्याला पिऊन घ्यायचं आहे। आणि समजा तुम्ही जर मंदिरात जात असाल तर तिथं मंदिरात व्यवस्था केलेलीच असते गुरुपौर्णिमेच्या दिवशी असं तीर्थ घ्यायची। जर आपल्याला मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी करा, मूर्ती असेल तर अशा प्रकारे मूर्तीवर तुम्ही अभिषेक करून ते तीर्थ घेऊ शकता। जर मूर्ती नसेल, तुमच्याकडे फोटोच असेल तर हातामध्ये तीर्थ घ्या आणि जे मंत्र म्हणा आणि ते तीर्थ तुम्ही पिऊन घ्या। अशा प्रकारे आपल्याला गुरुपद घ्यायचं आहे। उद्या गुरुपौर्णिमा आहे, गुरुचं आणि शिष्याचं हे अतूट बंधन आहे। ह्या दिवशी व्यासपूजनसुद्धा केले जातात। व्यास महाराजांचं जन्मदिवस हे गुरुपौर्णिमेलाच झालेला आहे, म्हणून त्या दिवशी
गुरुची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, कृतज्ञता प्राप्त करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये गुरु लाभावं. आणि ज्या मनुष्याच्या जीवनात गुरु नसेल तर त्या मनुष्याचं जीवनच व्यर्थ आहे. तर आपले पहिले गुरु असतात आपली आई. ज्यावेळेस आपल्याला जन्म देते तेव्हा ती आपल्याला बोलायला शिकवते, आपल्याला चालायला शिकवते, आपल्याला मार्गदर्शन करते, म्हणजे ती आहे आई. पहिली गुरु तर आपली आई असते. थोडेसे मोठे झालो की दुसरे गुरु आपले असतात शिक्षक. शाळेमध्ये जातो, आपल्याला ABCD शिकवतात, ABCDचं ज्ञान शिकवतात, त्या ज्ञानचं नॉलेज आपल्याला ज्ञान भेटतं. तर ते दुसरे गुरु आहेत आपले शिक्षक. मग अशाच प्रकारे गुरु आपल्याला जीवनामध्ये लाभत जातात. पण मेन म्हणजे आपल्या जीवनाचा उद्देश, आपल्या ह्या शरीराचा उद्देश, ह्या शरीराचं देह, ह्या ज्ञान आपल्याला जगण्याचं महत्त्व जर कोणी आपल्याला गुरु भेटतात तर ते आपले आध्यात्मिक गुरु असतात. तेच गुरु आपल्याला आपल्या सत्कर्मावरती नेतात. आपण आपल्या ह्या शरीराचा उद्देश काय आहे, आपण इथं धर्तीवर कशाला आलेलो आहोत, तर हे गुरु आपल्याला त्या मार्गावर नेतात. आपल्याला कर्म तर करूनच घेतात, आपले सांसारिक कर्म ते करून घेतात. सांसारिक कर्म करत करत आध्यात्मिक मार्गावर नेणारे म्हणजे हे गुरु आहेत. गुरु म्हणजे गु म्हणजे अंधार, रू म्हणजे उजेड. जो अंधारातून उजेडात नेतो तो आहे गुरु. म्हणजे ते अज्ञानामधून आपल्याला ज्ञानच्या मार्गावर नेतो तो आहे गुरु. तर ह्या गुरुपौर्णिमेला गुरुची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही कोणत्याही गुरुला माना, कोणत्याही गुरुला तुमची भावना असेल तर त्या गुरुविषयी तुम्ही कृतज्ञता प्राप्त करा आणि गुरुचं कृपा आशीर्वाद घ्या आणि गुरु त्यांचं पद घ्या आणि गुरुमंत्र घ्या आणि तुमच्या जीवनामध्ये गुरुचं मंत्र जप ते सुरूच ठेवा. जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानत असाल तर अशा प्रकारे गुरुपद घ्या आणि गुरुपौर्णिमेपासून 11 माळी जप, 3 अध्याय श्री स्वामी समर्थ आणि 1 माळ गायत्री मंत्र दररोज जप करायला सुरू करा. तुमच्या जीवनामध्ये कोणतेही संकट शिल्लक राहणार नाहीत. गुरु महाराज तुमचं सगळं कार्य चालू करतात. तर ही गुरुपौर्णिमेविषयी माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली, आवडली असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा, म्हणजे त्यांना गुरुपौर्णिमेविषयी सुद्धा माहिती भेटेल. जर तुम्ही माहिती शेअर केली आणि ती माहिती ऐकली तर त्यांच्या जे काही फायदा होईल ते पुण्यसुद्धा तुम्हाला प्राप्त होते. धन्यवाद.